शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या मूर्तिजापूर शहरात विराट जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले। बस स्थानकावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून निघालेला मोर्चा मेन रोडवरून घोषणा नारेबाजी करत तहसील रोड मार्गे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर पोहोचला। या मोर्चाचे नेतृत्व तालुका अध्यक्ष सुनील सरदार यांनी केले। मोर्चा दरम्यान मांडण्यात आलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये अतिक्रमणधारक भूमिहीनांना पट्टे देण्यात यावे, ग्रामीण भागात कुठल्याही परिपत्रकाशिवाय बसवलेले स्मार्ट इलेक्ट्रिक मीटर तातडीने काढून टाकावेत व पुढे नवीन स्मार्ट मीटर बसविणे थांबवावे। दिनांक 16 ऑगस्ट दरम्यान झालेल्या ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे झालेले अतोनात नुकसान लक्षात घेऊन हेक्टरी 25,000 रुपये मदत द्यावी। निराधार व अपंगांच्या बऱ्याच काळापासून रोखून धरलेल्या मानधनाची रक्कम त्वरित जमा करावी, तसेच शासनाने केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेची तातडीने अंमलबजावणी करावी, या मागण्यांचा समावेश होता। यावेळी बहुसंख्य वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी वर्ग उपस्थित होते। प्रतिनिधी श्याम वाळस्कर, जागर मराठी न्यूज, मूर्तिजापूर। पहिली तर गोष्ट अशी आहे, शासन खरोखर डोळे लावून झोपलेलं आहे। कारण गेल्या 16 ते 18 तारखेपर्यंत अतिवृष्टी झालेली आहे, ढगफुटी झालेली आहे, झाली तर झाली, पण परंतु काल सुद्धा 28 तारखेला ढगफुटी झालेली आहे फार मोठी। परंतु आज पावतो शासनाने कुठल्या प्रकारचं पाऊल उचलले नाही। म्हणून त्याकरिता वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून शेतकरी संघटनेने आम्हाला पाठिंबा दिला आणि सर्व भूमिहीन मजूर इथं उपस्थित मोर्चामध्ये झाला। त्याचे कारण जे शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली होती, ती घोषणेची अंमलबजावणी आज पावती या शासनाने केली नाही। ते शासनाने अंमलबजावणी ताबडतोब करून कर्जमाफी करण्यात यावी। दुसरा मुद्दा आमचा असा आहे, जे स्मार्ट मीटर आहेत, स्मार्ट मीटर हे या ग्रामीण भागात लावलेले आहेत, कुठल्या प्रकारचं परिपत्रक नाही आणि गरीब लोक ग्रामीण भागात राहतात। आताच MIDC मध्ये लावायला पाहिजे। शहरात जे क्लासरूम अधिकारी लोक राहतात त्यांना एक दीड लाख रुपये पगार आहे, त्यांना साधे मीटर आहेत, इलेक्ट्रिकचे साधे मीटर लावले आहेत आणि गरीब लोकांचा खरोखर इथं छळ होत आहे। म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडी आज रस्त्यावर उतरलेलो आहोत। आणि दुसरी गोष्ट, इथं रोजगार सेवक जे आहेत, या रोजगार सेवकांना सुद्धा शासनाने हे दिले, शब्द दिले होते की तुमचे जे पगार आहेत आम्ही नियमित करू, मानधन तुम्हाला नियमित करू, ते सुद्धा आज या शासनाने केले नाही। आणि जो भूमिहीन वर्ग आहे त्यांना त्यांचं पोट भरण्यासाठी, कुटुंब चालवण्यासाठी त्यांनी जे हे शासनाची जमीन आहे, हे कोणा बापाची नाही, सरकारी जमीन ते वाहतात, त्यात सुद्धा ग्रामपंचायत काही राजकारण करून त्यांची शेती आलेला तोंडाशी घास हिसकायचे प्रयत्न करतो। म्हणून किमान शासनाने ताबडतोब त्याची दखल घेतली पाहिजे, त्यांचं पीक कुठल्या प्रकारचं नुकसान होता कामा नये, त्याकरिता आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत। आणि उपविभागीय अधिकारी SDO साहेब यांना निवेदन आज रोजी या मोर्चाच्या माध्यमातून, जनसुविधाच्या माध्यमातून दिलं आहे।